हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. समजतात का होल्डिंग कंपनीचे प्रॉब्लेम? 4 प्रॉब्लेम आपण घेतले. ईच प्रॉब्लेममध्ये आपण काय करतो आहोत, एक एक कन्सेप्ट क्लिअर करत आहोत, बरोबर. दिस इज आर 5th प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेममध्ये आपण काय शिकणार आहोत, कोणती नवीन कन्सेप्ट आहे, ते इंटर कंपनी इनडेप्टनेस. बघा काय आहे न्यू कन्सेप्ट, इंटर कंपनी इनडेप्टनेस. म्हणजे काय की होल्डिंग आणि सबसिडियरी या दोन्ही कंपन्यांमध्ये एकमेकांमध्ये जे काही व्यवहार चालतात, जे काही ट्रान्झॅक्शन्स चालतात, त्याचे इफेक्ट कसे द्यायचे. ऐकलं शांतपणे? ओके. कुठली नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत आपण? इंटर कंपनी इनडेप्टनेस. म्हणजे बिल्स रिसिवेबल, एकाचे बिल्स रिसिवेबल असतील म्हणजे होल्डिंगचे, तर सबसिडियरी कंपनीचे ते काय असतात, बिल्स पेएबल. म्हणजे फक्त एकमेकांच्या व्यवहारातले आहेत हे लक्षात ठेवा. एकाचे डेटर्स असतील तर ते दुसऱ्याचे काय असतात, क्रेडिटर्स असतात. आणि मग याचं रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं, याची ॲडजस्टमेंट कशी करायची, हे आपण पाहणार आहोत. ओके. सो इन दिस प्रॉब्लेम वी विल डिस्कस द ॲडजस्टमेंट्स रिलेटेड विथ intercompany indebtedness. First I will read the problem and then we will solve. The balance sheet of Hyco Limited and Psycho Limited. हसू आलं ना, सायको ऐकलं की? ओके. एच लिमिटेडचं नाव काहीतरी असं वेगळं द्यायचं म्हणून हायको, आणि एस लिमिटेड मीन्स सायको. ऑन 31 मार्च 2000 काय दिले मी, 20. ओके. इयर एंडिंगची बॅलन्स शीट आहे, इक्विटी शेअर कॅपिटल आहे, जनरल रिझर्व्ह ओपनिंगचं आहे, प्रॉफिट अँड लॉस, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल. बॅलन्स शीटच्या ॲसेटला काय काय आहे, बिल्डिंग, मशिनरी, सन्ड्री डेटर्स, बँक बॅलन्स, आणि इन्व्हेस्टमेंट जे आहे 600 शेअर्स आहेत. एस लिमिटेडची इथे किती दिसत आहेत तुम्हाला, 1 लाख म्हणजे 1000. आउट ऑफ 1000 शेअर्स होल्डिंगनी किती घेतले, 600, आणि सबसिडियरीकडे किती राहिले, 400. म्हणजे रेशो काय होईल, 6:4 म्हणजेच 3:2. करूयात आपण कॅल्क्युलेट. इथे प्रॉब्लेम वाचताना मी सांगितलं. बिल्स रिसिवेबल बघा, बिल्स रिसिवेबल फक्त एस लिमिटेडचे दिलेत, आणि इकडं बिल्स पेएबल फक्त एच लिमिटेडचे दिलेत. समजलं? ओके. सांगणार आहे, समजून सांगणार आहे. आता ॲडजस्टमेंट काय आहे, हायको लिमिटेड एक्वायर्ड इन सायको लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019. वर्ष सुरुवातीलाच, पिरियडचा काही सवालच नाही. 3 महिने, 6 महिने, 4 महिने, 8 महिने, नो, पूर्ण वर्षभर. वर्ष सुरू व्हायच्या अगोदरच म्हणजे त्याच दिवशी होल्डिंग कंपनीने शेअर घेतलेले आहेत. समजलं? ऑन विच डेट द बॅलन्स ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वॉज ₹40,000. म्हणजे हायको लिमिटेडनी जेव्हा सायको लिमिटेडला ॲक्वायर केलं, अगदी वर्ष सुरू होण्याच्या दिवशी, तेव्हा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स किती होता, 40,000. ओके. बरं. बिल्स रिसिवेबल हेल्ड बाय सायको लिमिटेड आर ऑल ॲक्सेप्टेड बाय हायको लिमिटेड. आता जे बिल्स रिसिवेबल दिसले की नाही तुम्हाला ॲसेट साईडला, कोणाचे होते, बिल्स रिसिवेबल विसरले का लिहायची मी, सॉरी. इथे प्रॉब्लेममध्ये मी बिल्स रिसिवेबल लिहायचे राहिलेले आहेत 20,000. मी ते 600 शेअर्सचे लिहिलेत. बरं ठीक आहे, मी प्रॉब्लेम रिवाईज करते आणि तुम्हाला देते. बिल्स रिसिवेबल 20,000 आहेत. ओके. बरं, ते कोणाचे आहेत, सायकोचे आहेत, आणि ते हायकोनी घेतलेले आहेत, होल्डिंगनी घेतलेले आहेत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इन्क्लुडेड इन द डेटर्स ऑफ सायको लिमिटेड इज ₹10,000 ओईंग बाय हायको लिमिटेड. डेटर्स जे आहेत सायको लिमिटेडचे 60,000चे, ते काय आहेत, हायको लिमिटेडने ओ केले. इन रिस्पेक्ट ऑफ गुड सप्लाईड. म्हणजे बघा आता यांचे डेटर्स आणि यांचे क्रेडिटर्स, म्हणजे एस लिमिटेडचे डेटर्स 60,000 आहेत आणि क्रेडिटर्स किती आहेत, 60,000 हे घेतलेले आहेत. ओके. अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट आहे. आता आपण काय करूया, प्रॉब्लेम सॉल्व करूया. नाव वी विल सॉल्व द प्रॉब्लेम. फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट द रेशो. रेशो कसा कॅल्क्युलेट करतो आपण, हे बघा, रेशो टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ एस लिमिटेड किती आहेत, 1000. शेअर्स हेल्ड बाय एच लिमिटेड बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिलेलं आहे 600, बरोबर आहे की नाही.
आणि शेअर्स हेल्ड बाय एस लिमिटेड किती आहे 400. मग रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आपण? हे बघा इथं दिले 600 डिवायडेड बाय 1000 एच लिमिटेड अँड 400 डिवायडेड बाय 1000 एस लिमिटेड. आणि मग काय आला रेशो 3:2, 3/5 अँड 2/5. समजला? ओके. सेकंड काय आहे? कॅपिटल प्रॉफिट. व्हॉट इज द अनदर नेम ऑफ कॅपिटल प्रॉफिट? प्री ॲक्विजिशन प्रॉफिट. बरोबर, प्री ॲक्विजिशन प्रॉफिट, अगोदरचा प्रॉफिट. आता अगोदर नंतर इथं नाहीच आहे काही, म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला करता येईल किंवा काय आहे वर्षाच्या सुरुवातीलाच लगेचच काय केलं आहे ॲक्वायर केलेलं आहे. आणि जनरल रिझर्व दिला आहे बघा ब्रॅकेटमध्ये बॅलन्स शीटच्या ॲसेट लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व दिला आहे बघा 1/4/2019 किती आहे 20,000 आहे की नाही. मग तो घ्यायचा जनरल रिझर्व ओपनिंगचा 20,000. आणि प्रॉफिट लॉसची इथे ॲडजस्टमेंट दिलेली बघा, ही ॲडजस्टमेंट 40,000 सुरुवातीची ती घ्यायची. ओके, 20,000 अँड 40,000 किती झाली टोटल 60,000. आता हे 60,000 वी हॅव टू डिस्ट्रीब्युटेड बिटवीन होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी इन द रेशो ऑफ 3:2. 60,000 रुपये आपण 3:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. किती किती रुपये आले 60,000 इंटू 3/5 किती आले 36,000. आणि 60,000 इंटू 2/5 किती आले 24,000. कॅपिटल प्रॉफिट लक्षात आलं. हा कॅपिटल प्रॉफिट आपण एच लिमिटेडचा आपण कुठे घेणार? हा 36,000 गुडविल और कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये घेणार. आणि यांचा जो आहे एस लिमिटेडचा हा कुठे घेणार आपण? मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये. आपण 1 बाय 1 स्टेप पुढे पुढे जात चाललेलो आहोत. लक्षात आलं. ह्या कॅपिटल प्रॉफिटचा काय इफेक्ट करायचा आहे? हे 36,000 आपण गुडविलमध्ये घेणार आहोत आणि सबसिडिरीचे हे 24,000 आपण कुठे मांडणार आहोत? मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये. समजलं? ओके. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द रेव्हेन्यू प्रॉफिट. द अनदर नेम ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट इज पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट. पोस्ट ॲक्विजिशन काय आहे? आता बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स जो दिलेला आहे तो किती दिला आहे? हे बघा लायबिलिटीला दिला आहे. जास्त होत नाही हे 90,000 90,000 दिले. तुमच्याकडे प्रॉब्लेम लिहिलेला असेल तुम्ही तो पहा. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स किती दिला आहे 90,000. आता हा 90,000 हा पूर्ण वर्षभराचा आहे. पण ॲडजस्टमेंटमध्ये स्टार्टिंगचा प्रॉफिट दिला होता बघा आपल्याला. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे तो 40,000 रुपये जो आपण कॅपिटल प्रॉफिटला घेतला की नाही इथे? हे बघा 40,000 कॅपिटल प्रॉफिटला आपण घेतलेला होता 40,000. बघा प्रॉफिट अँड लॉस 40,000 घेतला होता म्हणजे 90,000 पैकी 40,000 आपण घेतला होता. मग आता इथे किती राहिला? 90,000तून 40,000 गेले 50,000 50,000. रेव्हेन्यू प्रॉफिट काय आहे 50,000. कुठून आणले कळले का? टोटल 90,000 प्रॉफिट होता पूर्ण वर्षभराचा. त्यातला स्टार्टिंगचा प्रॉफिट होता 40,000 जो आपण कॅपिटल प्रॉफिटला घेतला तो आपण काय केला लेस केला आणि आला आता हा 50,000. आता हे 50,000 वी हॅव टू डिस्ट्रीब्युटेड टू होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी इन द रेशो ऑफ 3:2. 30,000 आणि 20,000 30,000 अँड 20,000. समजलं का? कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट. नाव थर्ड कन्सेप्ट मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय? सबसिडियरी कंपनी आउटसाइडर. बरोबर. आता यांच्या वाट्याला जे जे काही सगळं आहे ते सगळं आपण काय करणार आहोत मायनॉरिटीमध्ये लिहिणार आहोत. त्यांच्या वाटणीचे शेअर्स, त्यांच्या वाटणीचा कॅपिटल प्रॉफिट, त्यांच्या वाटणीचा रेव्हेन्यू प्रॉफिट हे सगळं आपण मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये लिहिणार आहोत. बरोबर. आता हा जो रेव्हेन्यू प्रॉफिट होता वरचा हा 30,000 एच लिमिटेडचा आहे. तो आपण काय करणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲड करणार. कुणाला? होल्डिंगचा. आणि जो यांच्या वाटणीचा 20,000 आहे रेव्हेन्यू प्रॉफिट सबसिडरीचा तो मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये लिहिणार आहोत. समजलं? आता शेअर्स किती राहिले होते यांच्याकडे 400 शेअर्स ऑफ ₹100 ईच 40,000. नंतर कॅपिटल प्रॉफिट आपण वरती कॅल्क्युलेट केला होता तो किती होता 24,000. रेव्हेन्यू प्रॉफिट आपण आत्ता कॅल्क्युलेट केला तो किती होता 20,000. अशी सगळी टोटल किती आली 84,000. कशाची आली? मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजेच काय आउटसाइडर ऑर सबसिडरी कंपनी. आता हे 84,000 आपण कुठे मांडणार?
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. समजलं? कळल्या सगळ्या कन्सेप्ट? ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, गुडविल ऑर कॉस्ट ऑफ कंट्रोल. कसं कॅल्क्युलेट, काय सांगितलं होतं फॉर्म्युला मी? प्राईस पेड फॉर द परचेस ऑफ शेअर्स लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स, आणि पुन्हा त्यातनं लेस काय करायचा? कॅपिटल प्रॉफिट. बरोबर. आता केवढ्याला शेअर्स घेतले? हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आहे बघा. 600 शेअर्स 1,30,000, 1,30,000ला घेतले होते. हे बघा इथे लिहिले आपण. प्राईस पेड फॉर परचेस ऑफ शेअर्स 1,30,000 लेस. आता 60,000 शेअर्स होते. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे? 600 शेअर्सची 100 रुपीजप्रमाणे किती झाले? 60,000. बरोबर. आणि कॅपिटल प्रॉफिट आपण वरती इथं कॅल्क्युलेट केला होता. हे बघा, हा कॅपिटल प्रॉफिट 36,000 आहे की नाही? हा 36,000 आपण काय करणार? इथे पुन्हा लेस करणार. म्हणजे 60,000 आणि 36,000 अशी टोटल 96,000. ही काय झाली? 1,30,000मधून लेस केली. गुडविल किती आलं? 34,000. हे गुडविल आपण कुठे मांडणार आहोत? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता थोडंसं आपण आणखी ॲडव्हान्समधलं मी तुम्हाला सांगते. समटाईम्स काय होतं की हे शेअर्सची किंमत काय असते? समजा 1,30,000 आहे, आपण 60,000ची. बरोबर. 600 शेअर्सची प्राईस किती होती? 1,30,000. काही वेळेस काय होतं, मग हे 50,000 रुपीजलाच घेतलं जातं. याचा अर्थ काय की ह्या सबसिडरी कंपनीचं रेप्युटेशन चांगलं नाही, मार्केटमध्ये गुडविल चांगलं नाही. मग 50,000 आणि हे आले 96,000, इथं उलटं होणार ना. बरोबर आहे की नाही? आणि मग ही अमाऊंट काय येणार? मायनस येणार. जेव्हा ही अमाऊंट मायनस येईल तेव्हा तिचं नाव काय आहे? कॅपिटल रिझर्व. आणि मग हा कॅपिटल रिझर्व कुठे मांडायचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. थोडंसं ॲडव्हान्स सांगितलं बघा, लक्षात येते का? नाही तर मी तो प्रॉब्लेम पुन्हा घेणारच आहे. हे घेत असताना माझ्या लक्षात आलं, म्हटलं आपण सांगूया. हे गुडविल समजलं. काय केलं? परचेस प्राईस मायनस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स मायनस कॅपिटल प्रॉफिट, शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ होल्डिंग कंपनी. हा 34,000 आपण कुठे मांडणार? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. करायची बॅलन्स शीट आपण. ओके. आता बघा बॅलन्स शीट काय आहे? इक्विटी, शेअर कॅपिटल. आता फक्त सगळं काय घ्यायचं आहे आपल्याला? होल्डिंग कंपनीचंच घ्यायचं. सबसिडरीचं आपण सगळं वाटून टाकलेलं आहे. ॲडजस्टमेंट वेगळ्या आहेत. इक्विटी, शेअर कॅपिटल 4 लाख. जनरल रिझर्व फक्त होल्डिंग कंपनीचा घ्यायचा 60,000, कारण हा 20,000 आपण डिस्ट्रीब्यूट केला सबसिडरीचा. प्रॉफिट अँड लॉस यांचा 1,80,000 आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण होल्डिंग कंपनीच्या वाटणीचा जो रेव्हेन्यू प्रॉफिट होता 30,000 तो ॲड केला. किती झाले? 1,80,000 प्लस 30,000. आउटरला आले 2,10,000. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वरती कॅल्क्युलेट केलं होतं आउटसाइडरचं, सबसिडेरीचं, ते किती आहे? 84,000. बरोबर. नेक्स्ट आहे आता क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्सची ॲडजस्टमेंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲडजस्टमेंट आहे. आता काय ॲडजस्टमेंट आहे? एच लिमिटेडचे 1 लाख. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेलं आहे? एक मिनिट, मी पुस्तकातलं पाहते. हां, ड्यू टू एस लिमिटेड 10,000 होतं. बरोबर. म्हणजेच किती आले? 1 लाख मायनस 10,000. हे बघा इथं लिहिलं आहे मी 90,000. आणि एस लिमिटेडचे क्रेडिटर्स किती होते? 60,000. हे 90,000 ॲड 60,000 किती झाले? 1,50,000. क्रेडिटरची ॲडजस्टमेंट काय केली आपण? लेस केली. यांचे डेटर्स आणि क्रेडिटर्स मी सांगितलं होतं तुम्हाला. इथं पण आपण काय करणार आहोत? नंतर लेसच करणार. दोन्ही बाजूनी आपण काय करत असतो? लेस करायचं असतं. लक्षात आहे ना? बरं. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल एकमेकांचे घेतलेले आहेत. एच लिमिटेडचे बिल्स पेएबल किती आहेत? 30,000. बिल्स पेएबल एच लिमिटेडचे 30,000. आणि यांचे बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेटला किती दिलेले आहेत? 20,000. ते काय करायचे? लेस करायचे. किती आली आउटरला अमाऊंट? 10,000. समजलं? आता बॅलन्स शीटची ॲसेट साईड. फर्स्ट आपण आत्ता गुडविल कॅल्क्युलेट केलं होतं. किती आलं होतं गुडविल आपलं? बघा इथं वरतीच आहे 34,000.
आता ॲसेट घेताना मात्र काय ॲसेट काही वाटलेले नाहीत, त्यामुळे ॲसेट दोघांच्याही आपल्याला घ्यायच्या आहेत. वी आर नॉट डिस्ट्रीब्युटिंग ॲसेट्स अँड सो वाईल रायटिंग ॲसेट साईड वी हॅव टू ॲड द ॲसेट्स ऑफ सबसिडरी कंपनी ऑल्सो. ओके. मग बिल्डिंग काय आहे, दोघांची टोटल घेतली 1,20,000, सबसिडरीची 80,000, आउटरला आली 2 लाख. मशिनरी फक्त एच लिमिटेडची आहे ती घेतली 4 लाख. स्टॉक होल्डिंगचा 80,000, एस लिमिटेडचा 1 लाख, आउटरला घेतले 1,80,000. आता डेटर्सची ॲडजस्टमेंट होती. डेटर्स ऑफ एच लिमिटेड किती आहेत 20,000 आणि एस लिमिटेडचे किती आहेत 60,000, बरोबर. असे झाले 80,000 लेस ड्यू फ्रॉम एच लिमिटेड. क्रेडिटर्सचे होते की नाही, टाईप करून पुन्हा मेल करताना जराशी सेटिंग खराब होते, सेटिंग हलते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आता डेटर्स काय आहेत बघा, एच लिमिटेडचे 20,000, एस लिमिटेडचे 60,000 आणि ह्या 60,000मधून आपण 10,000 काय केले लेस केले ॲडजस्टमेंटचे. दोन्हीकडून लेस करायचे ना, इकडं क्रेडिटर्सचे लेस केले होते, इथं डेटर्सचे लेस करायचे. असे 60,000 मायनस 10,000 किती आले 50,000. हे वरचे 20,000 आणि हे 50,000 यांची टोटल किती घेतली आपण 70,000. समजलं. ओके. सेम वे बँक बॅलन्स दोघांचा घेतला 20,000 10,000 किती आली आउटरला 30,000. आता बिल्स रिसिवेबल एस लिमिटेडचे किती आहेत 20,000 आणि त्यातनं लेस इकडचे आपण लेस केले होते बिल्स पेबल 20,000, ते लेस केले 20,000 मायनस 20,000, आउटरला नील. अशा पद्धतीने दोघांचा बॅलन्स शीट काय झालेली आहे टॅली झालेली आहे 9,40,000. समजला. आता हा कुठला प्रॉब्लेम घेतला होता मी तुमचा इंटर कंपनी इंडेप्टनेस. ठीक आहे. अशा पद्धतीचेच प्रॉब्लेम असतात. हा फायनलच प्रॉब्लेम आहे, फार काही याच्या पुढे वेगळी. आता लॉसचा एक घेणार मी वरती तुम्हाला गुडविलचं सांगितलं होतं की नाही, ते आहे. प्रॉफिट अँड लॉसला प्रॉफिटचा प्रॉब्लेम घेतला, आता लॉस असताना काय करायचं हा एक प्रॉब्लेम घेणार आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम घेतले तर तुम्हाला समजत आहेत का, मला संध्याकाळी फोन करून सांगत जा की मॅडम आम्हाला अमुक एक ॲडजस्टमेंट. दिवसा फोन करू नका कारण माझं रेकॉर्डिंग चालू असतं म्हणून. आणि मुद्दाम मी लाईव्ह घेत नाही कारण बऱ्याच मुलांना काही प्रॉब्लेम्स असतात आणि म्हणून मग ते नंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पॉज करून ॲडजस्टमेंट समजून घेऊ शकता, म्हणून मी व्हिडिओ टाकत आहे. तरीसुद्धा तुमच्या काही जरी ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स असतील, डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला अवश्य सांगा. ओके. बाय बाय.